नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड, कर्तव्य कॉमर्स क्लासेस लोहा. आपण समहक्क भाग आणि आग्रहक्क भाग हे चालू केलेलं आहे. तर यामधील आपलं समहक्क भाग आणि त्याची वैशिष्ट्ये पूर्णपणे काय झालेले शिकवणं झालेले आहेत. आपण आताच्या पिरियडला आग्रहक्क भाग म्हणजे काय आणि त्या आग्रहक्क भागाचे काय शिकवणार आहात, वैशिष्ट्ये शिकवणार आहात. जोपर्यंत आपलं क्लास चालू होतो तोपर्यंत आपण भाग कशाला म्हणतात, भागाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे समहक्क, दुसरं म्हणजे आग्रहक्क, हे सांगितलं होतं. त्यामधला आपला समहक्क भाग पूर्णपणे काय झाला, संपला, लिहूनही दिला आहे. आता शिकवायचं आपल्याला आग्रहक्क भाग कोणाला म्हणतात आणि आग्रहक्क भाग काय असते. तर पहा मग. समहक्क भागाचे आपले वैशिष्ट्य झाले होते बरं का. समहक्क भागाचे आपले वैशिष्ट्य झालेले होते. आज आपल्याला आग्रहक्क भागाचे वैशिष्ट्य शिकवायचे आहेत. तर या ठिकाणी आपण आग्रहक्क भाग. आता आग्रहक्क भाग कोणाला म्हणतात किंवा आग्रहक्क भाग काय असते, तर याच्या नावातच आहे अग्रक्रम किंवा अग्र. अग्र या शब्दाचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की पहिला. अग्र या शब्दाचा अर्थ होतो पहिला. तर याचा अर्थ हे आग्रहक्क भाग आहे. तर आग्रहक्क भाग म्हणजे याचा अर्थ याला जी काही गोष्ट मिळेल ती किती नंबरला भेटेल, 1 नंबरला भेटेल, म्हणजे पहिल्या नंबरला भेटेल. तर भागांचे दोन प्रकार होते, लक्षात ठेवले आपण. एक म्हणजे समहक्क भाग, दुसरा म्हणजे आग्रहक्क भाग. तर जो समहक्क होता तर त्या समहक्काला लक्षात ठेवायचं पहिला क्रम नसतो. समहक्क भागाला पहिला क्रम नसतो. तर जो आग्रहक्कवाला आहे त्या आग्रहक्कच भागधारकाला कितवा क्रम असतो, पहिला क्रम असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून समहक्क भाग आणि आग्रहक्क भागातला जर फरक विचार केला तर समहक्क भागधारकाला पहिला क्रम नसतो आणि आग्रहक्क भागधारकाला पहिला क्रम असतो. मग कशात असतो, तर इथं दिले बघा, लाभांश देण्याच्या वेळी आणि भांडवल परतफेडीच्या वेळी. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक लाभांश देण्याच्या वेळी आणि दुसरं भांडवल परतफेडीच्या वेळी. या दोन गोष्टीच्या वेळी ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो, काय केला जातो, अग्रक्रम, अशा भागाला त्याच्या नावातच आहे आग्रहक्क भाग असे म्हणतात. ज्याचं नाव आग्रहक्क त्याला अग्रक्रम आहे, ज्याच्या नावात आग्रहक्क नाही त्याला अग्रक्रम नाही. मग आग्रहक्क भाग म्हणजे काय, व्याख्या लक्षात ठेवा. लाभांश देते वेळी आणि भांडवल परत करते वेळी ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो त्या भागालाच आग्रहक्क भाग असे म्हणतात. तर व्याख्या समजली असेल. लाभांश देते वेळी व भांडवल परत करते वेळी, या दोन गोष्टी वेळी लक्षात ठेवा. लाभांश देते वेळी व भांडवल परत करते वेळी ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो त्या भागाला आग्रहक्क भाग असे म्हणतात. तर आग्रहक्क भागाची व्याख्या झाल्यानंतर खाली आहे. आपण समहक्क भाग म्हणजे कंपनीचे खरे मालक असं सांगितलं होतं, बरोबर आहे. तर आग्रहक्क भाग हे कंपनीचे खरे काही मालक नाहीत पण सहमालक आहेत, हे लक्षात ठेवा. कोणते मालक असतात, ते सहमालक असतात. हे कंपनीवर आपल्या काय करू शकत नाही, नियंत्रण ठेवू शकत नाहीत, म्हणून याला नियंत्रक म्हणता येत नाही. तर या गोष्टी आपण समहक्क शिकवताना सांगितलं होतं. तर खाली तर आग्रहक्क भागांची काय शिकवायचे, तर वैशिष्ट्ये. तर आग्रहक्कांची वैशिष्ट्ये शिकवण्या अगोदर आग्रहक्क भाग म्हणजे व्याख्या तर कळाली असेल की लाभांश द्यायच्या वेळी आणि भांडवल परतफेडीच्या वेळी ज्यांना अग्रक्रम दिला जातो त्याचंच नाव आहे आग्रहक्क भाग. तर आग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये बघा. पहिलं वैशिष्ट्य, अग्रहक्क
या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, अग्रक्रम म्हणजे पहिला क्रम. अग्र हक्क म्हणजे पहिला क्रम. आता जास्त काही विश्लेषण तुम्हाला शब्दशः अर्थावर कळालं पाहिजे. आता लक्षात ठेवा, आपल्या इथं 2 प्रकारचे भाग आहेत. एकाचं नाव समहक्क, दुसऱ्याचं नाव अग्रहक्क. एक म्हणजे समहक्क, दुसरा म्हणजे कोणता आहे, अग्रहक्क. मग ह्याच्यामध्ये आधी लाभांश कोणाला दिला जातो तर अग्रहक्कवाल्याला दिला जातो. मगच कोणाला दिला जातो तर समहक्कवाल्याला दिला जातो. मग समहक्कवाल्याला अगोदर दिला जातो का, नाही, आधी कोणाला दिला जातो, अग्रहक्कवाल्याला. म्हणून पॉईंटच पहिला आहे, लाभांशासाठी अग्रक्रम. अग्रक्रम म्हणजेच अग्रहक्क. तर अग्रहक्क भागधारकाला लाभांश हा समहक्क भागापेक्षा अगोदर दिला जातो, म्हणून त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे, लाभांशासाठी त्याचा क्रमांक कितवा असतो, पहिला असतो. चला, हे झालं. म्हणजे समहक्कवाल्यांना लाभांश आधी दिला जात नाही. आधी कोणाला दिला जातो, अग्रहक्काला. म्हणजे त्याला प्रथम दावा आहे, त्याचा प्रथम त्याला मिळतो. म्हणून अगोदर अग्रहक्कवाल्याला, मगच समहक्कवाल्याला. म्हणून अग्रहक्कवाल्याला आधी लाभांश दिला जातो, म्हणून त्याचं नाव, त्याचं वैशिष्ट्य आहे, लाभांशासाठी त्यांचा अग्रहक्क किंवा अग्रक्रम असतो आणि नंतर समहक्कवाल्याला असते. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, आपली कंपनी काय होत आहे, बंद होत आहे. कंपनीचं आपल्या काय होत आहे, विसर्जन होत आहे. तर विसर्जन झाल्याच्या नंतर आपल्या कंपनीमध्ये समहक्कवाल्यांना बी पैसे भांडवल भरलेलं असते, अग्रहक्कवाल्यांनाही भरलेलं असते. तर कंपनी आधी कोणाचं देते, तर कंपनी काय करते, आधी अग्रहक्कवाल्याच देते. लक्षात ठेवा, अग्रहक्कवाल्याचंच भांडवल आधी काय केलं जातं, परत केलं जातं. म्हणलं भांडवल परतफेडीचं आहे, त्यालाच काय पहिला क्रम आहे. मग ह्याचं भांडवल परत करून जर उरलं तरच मग कोणाचं दिलं जातं, समहक्कवाल्याच दिलं जातं. म्हणून अगोदर लाभांश असो का भांडवल असो, अगोदर जर कोणाचं दिलं जातं तर लक्षात ठेवा, अगोदर दिलं जातं अग्रहक्कवाल्याची. व्याख्याच आहे, लाभांश देताना आणि भांडवल परत करताना ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो त्याचं नाव आहे अग्रहक्क. म्हणून दोन्ही वैशिष्ट्य लक्षात ठेवा, लाभांश देताना असो की भांडवल परत करताना असो, या दोन्ही गोष्टीच्या वेळी यांना पहिला क्रम दिलेला असतो. तिसरा आहे निश्चित परतावा. आता लक्षात ठेवा, लाभांश अग्रहक्कवाल्याला आधी द्यायचा आहे, मग समहक्कवाल्याला द्यायचं आहे. मग लाभांश देताना बी किती द्यायचा, तर हे लक्षात ठेवा, जे अग्रहक्कवाले आहेत हे अग्रहक्कवाल्यांना लाभांश हा निश्चित दराने दिला जातो. कसा दिला जातो, निश्चित दराने. आणि समहक्कवाल्यांना मात्र निश्चित दराने नसतो. आता अग्रहक्कवाल्यांचं उदाहरण समजू आपण. कंपनीला नफा झाला, अग्रहक्कवाल्याचा कंपनीला नफा झाला तरी त्याचे निश्चित म्हणजे फिक्स केलेलेच ठरलेलाच लाभांश देतात. कंपनीला नफा जास्त झाला तरी तेवढंच, कंपनीला नफा कमी झाला तरी त्याचं ठरलेलं तेवढंच, आणि कंपनीला तोटा जरी झाला तरी त्याला ठरलेलं तेवढंच दिलं जातं. म्हणून ह्याचा लाभांश हा कसा असतो, निश्चित असतो. समहक्कवाल्यास तसं असते का, नाही. समहक्कवाल्याला कोण्या वर्षी कंपनीत जर जास्त नफा झाला तर त्याला लाभांश बी जास्त देतात, कमी झाला तर कमीच देतात, आणि नफा झालाच नाही, कंपनी लॉसमध्ये गेली तर त्याला लाभांश बी देत नाहीत. मात्र अग्रहक्कवाल्यांचं तसं नसते. अग्रहक्कवाल्यांना लाभांश कसा दिला जातो, निश्चित दराने दिला जातो. 3 वैशिष्ट्ये कळाले असतील. पहिलं, लाभांशाला बी पहिला नंबर आहे, त्याला भांडवलाच्या वेळेस पहिला नंबर आहे. तिसरं, हा लाभांश देत असताना निश्चित परतावा म्हणजे निश्चित दराने दिला जातो. चौथं, आता जिथं सांगितलं भांडवल आधी कोणाचं मिळते, अग्रहक्कवाल्याचं. मग आता अग्रहक्कवाल्यांचं जर आधी मिळत असेल तर त्यांच्या भांडवलाचं स्वरूप कसं आहे, तर लक्षात ठेवा, याच्या भांडवलाचं स्वरूप हे काही कालावधीनंतर काय केलं जातं, काय परतफेड केली जाते. म्हणजे ह्याच्या भांडवलाची एखाद्या ठराविक कालावधीनंतर काय केली जाते, परतफेड केली जाते. मात्र अग्रहक्कवाल्यांची परतफेड केली जाते का, नाही. अग्रहक्कवाले हे समहक्कवाल्यांची केली जाते का, नाही. समहक्कवाल्यांची कधी केली जाते, हे अग्रहक्काचं फेडल्याशिवाय समहक्काचं भांडवल देत नाहीत. मग अग्रहक्काचं दिल्याशिवाय समहक्काचं देत नाहीत, म्हणून समहक्काच्या भांडवलाला म्हणायचं न परतफेडीचं भांडवल, समहक्काच्या, किंवा त्यालाच आपण कायमस्वरूपी भांडवल बी म्हणू शकता. मात्र अग्रहक्कवाल्याच तसं नसते. अग्रहक्कवाल्याचे पैसे कंपनीकडून कधी त्याला वापस मिळवता येतात, ते एखाद्या ठराविक कालावधीनंतर काय करावे असतात, परत करावे लागतात. म्हणून अग्रहक्क भागधारकाचं भांडवलाचं स्वरूप हे कसं असते, तर कसं असते म्हणलं तर सांगायचं, न परतफेडीचे असते.
किंवा सॉरी परतफेडीचे असते, लक्षात ठेवा, न परतफेडीचे नाही. कशा असते ते? परतफेडीचे. म्हणजे याचा अर्थ त्याचं भांडवल आधी कधी परत करावंच लागते. परत करावं लागते म्हणजे याचा अर्थ त्याला म्हणायचं ते परतफेडीचे असते. कशा असते? परतफेडीचे. तर 4 वैशिष्ट्य झाले. पहिलं, लाभांशात 1 नंबर, भांडवल परत करताना बी 1 नंबर, लाभांश देताना निश्चित दराने देतात फिक्स. आणि चौथं, भांडवल देखील ह्याचं मागता क्षणी परत केलं जातं. म्हणजे ह्याचं भांडवल देखील कधी काय केलं जातं? परत केलं जातं. मग ह्याच्या भांडवलाचं स्वरूप कसं आहे? तर ह्याचं हे कसं आहे? परतफेडीचं आहे. दिल्यावर न परतफेडीच्या अग्राहक भागांची विक्री करू शकत नाही. मग न परतफेडीच्या जर करू शकत नाही तर कोणाच्या करतात? तर परतफेडीच्या करतात. लक्षात. 4 झाले. 5वं बघा, मी समहक्कात सांगितलं होतं की बाबा समहक्काचं बाजार मूल्य चढ उतार होतं असते. त्याचं काय होतं असते? वाढत असते, घटत असते. पण इथं सांगितले अग्रहक्कांचे बाजार मूल्य कशा असते? स्थिर असते. लक्षात ठेवा. बरं आहे. त्याच्या भागाची याची काय होत नाही? तर बघा वृद्धी होत नाही. वृद्धी होत नाही म्हणजे याचा अर्थ समहक्काचं कसं असते? वाढू शकते, घटू शकते. समहक्काचं बाजार मूल्य वाढू बी शकते, घटू बी शकते, चढ उतार होत असते अशा पद्धतीनं. पण अग्रहक्काचं तसं नाही. अग्रहक्काचं विचार जर केला तर ते कसं असते म्हणायचं? स्थिर असते. म्हणून 5वं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. तर बाजार मूल्य समहक्काचं कसं असते? चढ उतार होते. आणि अग्रहक्काचं कसं असतं? तर स्थिर असते. लक्षात ठेवा. बाजार मूल्याची व्याख्या शिकवली होती आपण मागं समहक्काचं शिकवताना, ती माहीत असेल. 6वा मुद्दा आहे मतदानाचा अधिकार. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं समहक्कवाल्यांना 4 अधिकार आहेत. लक्षात ठेवले होते आपण. मतदानाचा होता, नफ्यात सहभाग मिळवण्याचा होता पहिला मतदानाचा, नफ्यात सहभागाचा, हिशोब तपासण्याचा, आणि चौथं एक होता, बरं आहे ना, हिशोब तपासण्याचा. अशा पद्धतीचे त्याला किती हक्क होते? 4 हक्क होते. त्याला आपल्याला काय करता येत होतं? मतदान करता येत होतं, भाग हस्तांतरण करता येत होतं. हां, मतदानाचा हक्क आहे त्याला. लाभ हस्तांतरणाचा हक्क आहे. कंपनीची हिशोब पुस्तकं ते काय करू शकतो? तपासू शकतो. हे असे अनेक, आणि कंपनीची लेखापुस्तके बी काय करू शकतो? तपासू शकतो. तर अशा पद्धतीने त्याला कंपनीच्या समहक्क भागधारकाला 4 हक्क आहेत. मात्र इथं अग्रहक्क भागधारकाला लक्षात ठेवा मतदानाचा हक्क नाही. इथे दिले सर्वसाधारण म्हणजे समहक्क, कारण हे सर्वसाधारण भाग नसतात म्हणून यांना मतदानाचा हक्क नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून मतदानाचा हक्क कोणाला आहे आणि कोणाला नाही विचारलं तर समहक्कवाल्यांना मतदानाचा हक्क आहे. अग्रहक्कवाल्यांना मतदानाचा समहक्क हे हक्क नाही. मतदानाचा अधिकार कोणाला आहे? तर समहक्क भागधारकाला मतदान करता येते. पण अग्रहक्क भागधारक काय करू शकतात? मतदान करू शकत नाहीत, नसतात, त्यांना ते हक्क नसतात. चला, हे बी झालं. मी थोडं फास्ट घ्यायला. त्याच्यानंतर आहे पुढचा पॉईंट, जोखीम. आता जोखीम आपण सांगितलं होतं समहक्क भागधारकाला जोखीम म्हणजे धोका असतो. जोखीमला आपण दुसरं नाव धोका सांगितलं होतं. तर समहक्क भागधारकाला जोखीम किंवा धोका असतो. मात्र अग्रहक्क भागधारकाला जोखीम किंवा धोका नसतो. का नसतो? कारण ह्याचे पैसे मागता क्षणी परत बी येणार आहेत. भांडवल ह्याचं याला परत होणार आहे. लाभांश याला टाईम टू टाईम मिळणार आहे, फिक्स मिळणार आहे. मग ह्याचा अर्थ याला कोणती जोखीम आहे का बाबा? कोणता धोका आहे का? नाही. मात्र समहक्क भागधारकाच तसं नसते. त्याला कोण्या वर्षी नफा जास्त राहते, कोण्या वर्षी नफा कमी राहते, पैसे मागता क्षणी भेटत नाहीत, एवढे त्याला जोखीम धोका असते. म्हणून लक्षात ठेवा, समहक्क भागधारकाला जोखीम किंवा धोका असतो. अग्रहक्क भागधारकाला जोखीम किंवा धोका नसतो. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य बी सांगितलं होतं बाबा. समहक्क भागधारकाचं दर्शनी मूल्य कमी असते म्हणलं होतं आपण. 1 रुपये ते 10 रुपये असं सांगितलं होतं, तुम्हाला लक्षात असेल. 1 रुपये ते 10 रुपये असं त्याचं दर्शनी मूल्य असू शकते. इथं बघा, मग अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य समहक्कापेक्षा कसे राहते म्हणे? जास्त. कोणापेक्षा? समहक्कापेक्षा. कसे राहते? जास्त. का जास्त राहते? कारण त्याचं मूल्य हे 100 रुपये इतकं असू शकते. समहक्काचं किती असते? 1 रुपये ते 10 रुपये. मग अग्रहक्कवाल्याचं त्याच्यापेक्षा जास्त राहते, 100 रुपये असते. मग लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवायचे, जास्त काय अवघड नाही. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य कमी असते, अग्रहक्क भागाचे दर्शनी मूल्य जास्त राहते. समहक्काचे 1 रुपये ते 10 रुपये राहते, अग्रहक्क भागाचे मूल्य हे 100 रुपये असते. लक्षात ठेवा. चलो, इथपर्यंत झालं. पुढचा पॉईंट आहे हक्क भाग व बोनस भाग.
तुम्हाला दोन्हीच्या व्याख्या शिकल्या होत्या मी, बरोबर आहे. हक्क भाग कोणाला म्हणतात, बोनस भाग कोणाला म्हणतात, विनामूल्य कोणते देतात आणि पैसे घेऊन कोणते देतात. तर लक्षात ठेवा, हे दोन्ही विभाग समहक्कवाल्यालाच दिले जातात, अग्रहक्कवाल्याला दिले जात नाहीत. म्हणून इथं लक्षात ठेवा, अग्रहक्क भागधारक हे हक्क भाग असो की बोनस भाग असो, हे मिळविण्यास काय असतात, ते अपात्र असतात, म्हणजे पात्र नसतात. तुम्हाला विचारलं जातं हक्क भाग व बोनस भाग कोणास मिळतात, तर समहक्कवाल्याला मिळतात, अग्रहक्कवाल्याला मिळू शकत नाहीत. लास्ट पॉईंट आहे गुंतवणूकदाराचे स्वरूप. गुंतवणूकदाराचे स्वरूप, तर लक्षात ठेवा, माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग काय करतात, आकर्षित करतात. म्हणजे ज्याच्या इच्छा अपेक्षा जास्त आहेत, बाबा ज्याला वाटलं आपल्याला दरवर्षी कंपनी लॉस राहू, फायद्यात राहू, काही असो, आपलं फिक्स जेवढं ठरलेलं आहे तेवढे आपले पैसे येत राहा, आपल्याला बाकीच्या देणं घेणं नाही. तर अशा जे गुंतवणूकदार आहेत, अशा गुंतवणूकदाराला ही काय भाग योग्य आहेत. म्हणजे ज्याला आपलं सावध राहायची इच्छा आहे, कसल्या जोखमीत धोक्यात पडायची इच्छा नाही, अशा भागधारकाला किंवा अशा गुंतवणूकदाराला हे काय सोपे आहेत. म्हणून ह्याच्या गुंतवणूकदाराचे जर स्वरूप कोणतं असतं, तर लक्षात ठेवा, हे माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना भाग हे काय करतात, आकर्षित करतात. म्हणून गुंतवणूकदाराचे स्वरूप जर कसं असते, तर माफक अपेक्षा असलेला गुंतवणूकदार इथं काय करू शकतो, आपलं भांडवल गुंतवू शकतो. तर अशा पद्धतीने मी थोडंसं फास्टरित्या हे काय करून सांगण्याचा प्रयत्न केलेला, आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अग्रहक्क भाग म्हणजे काय, व्याख्या तुम्हाला माहीत आहे. समहक्काची व्याख्या आपण सांगितली होती की जे भाग अग्रहक्क भाग नसतात त्यांना समहक्क म्हणतात. तर इथं अग्रहक्काची लक्षात ठेवा, जे समहक्क नाहीत त्यालाही अग्रहक्क म्हणू शकता, काही विषय अडचण नाही. किंवा दुसरी एक आहे, बाबा लाभांश देते वेळी आणि भांडवल परत करते वेळी ज्यांना पहिला क्रम देतात त्याचंच नाव अग्रहक्क, आणि त्याचे आपण वैशिष्ट्य घेतले. तर थोडं फास्टमध्ये विश्लेषण बघा. पहिलं लाभांशासाठी, म्हणजे लाभांश देताना त्याला 1 नंबरचा क्रमांक आहे, अग्रक्रम दिला जातो. दुसरं काय बाबा, भांडवल परत करताना पण त्याला कितवा क्रम दिला जातो, पहिला क्रम दिला जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं काय, निश्चित परतावा. हे जे देता आपण फिक्स राहतं याचं, बरोबर आहे. म्हणून अग्रहक्कवाल्यांचा जो लाभांशाचा दर असतो तो कसा असतो, निश्चित दर असतो, हे लक्षात ठेवा, निश्चित. त्याच्यानंतर चौथा मुद्दा होता याचं भांडवलाचं स्वरूप कसं असते. तर याच्या भांडवलाचं स्वरूप हे कसं असते, परतफेडीचे असते, लक्षात ठेवा, परतफेडीचे, न परतफेडीचे नाही, परतफेडीचे असते, म्हणजे मागच्या क्षणी पैसे परत केले जातात. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं बाजार मूल्य. तर बाजार मूल्य लक्षात ठेवा, हे अग्रहक्कवाल्याचं बाजार मूल्य कसं असते, स्थिर असते, आणि समहक्कवाल्याचं कसं असते, चढ उतार होणार असते, हे लक्षात ठेवा. बाजार मूल्याची व्याख्या सांगितली होती तुम्हाला. नंतर 6 नंबर, अग्रहक्कवाल्याला मतदानाचा काय नसतो म्हणलं होतं आपण, एवढ्या ह्याला मतदानाचे सर्वसाधारण काय नसतात, हक्क नसतात. पण समहक्कवाल्याला हक्क असतात, 4 हक्क असतात त्याला. त्याच्यानंतर जोखीम, ह्याला कोणत्याही प्रकारचे काय नसते, जोखीम नसते, याचे पैसे काय बुडू शकत नाहीत. पण समहक्कवाल्याला जोखीम असते, लक्षात ठेवा. दर्शनी मूल्य, याचं दर्शनी मूल्य समहक्कापेक्षा कसं राहते, जास्त असते. उदाहरणार्थ किती असते, ते 100 रुपयाच्या वर असू शकते, लक्षात ठेवा. आणि त्याचं किती असते, 1 रुपया ते 10 रुपये असते. त्याच्यानंतर हक्क भाग व बोनस भाग, तर समहक्क भागांना हक्क भाग व बोनस भाग दोन्ही गोष्टी दिल्या जातात, अग्रहक्कवाल्यांना दिल्या जात नाहीत. इथं जे सांगालो त्याच्या उलट समहक्काचं लक्षात ठेवायचं, काहीच अडचण नाही. ज्यांना समहक्क शिकताना नव्हतं त्यांना लक्षात ठेवा. इथं मी सांगालो बाबा हक्क भाग व बोनस भाग अग्रहक्कवाल्याला दिले जात नाहीत, मग इथे दिले जात नाहीत म्हणालो म्हणजे ह्याचा अर्थ त्याला दिले जातात. दर्शनी मूल्य ह्याचं जास्त असते म्हणालो होतं, त्याचं कमी राहते, लक्षात ठेवा. जोखीम याला नाही म्हणालो होतो, त्याला असं लक्षात ठेवायचं. मतदानाचा अधिकार याला नाही म्हणालो होतो, त्याला असं, ह्याच्या उलट सांगायचं बस, होऊन जाते. गुंतवणूकदाराचे स्वरूप, ह्यानं गुंतवणूक करता हे आकर्षित जे आपल्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी करत असते. तर एवढ्या गोष्टी सांगून ह्या ठिकाणी आपण हा पिरियड काय करूया, थांबूया. धन्यवाद.